नोटबुक वरती करा, हातामध्ये घेऊन असं नोटबुक वरती करा. बस एवढ्याशाच विद्यार्थ्यांनी आकृत्या काढल्यात, बाकीच्यांनी नाही काढल्यात आकृत्या. बर, ठीक आहे. कोणतं पण पुस्तक नाही दाखवायचं, फक्त नोटबुकच ज्याच्यामध्ये खरंच आकृती तुम्ही काढली. बरं, मुलांनो, आपण ना प्रकाशाचे परावर्तन धडा शिकतोय आणि त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं क्विकली मी तुम्हाला आठवण करून देते, कारण तुमचे काही काही मधून क्लासेस मिस होतात. तर आतापर्यंत आपण त्या धड्यामध्ये बघितलं की एकतर प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय, तर आणि आपला जो सपाट आरसा असतो त्याच्यावरती ज्यावेळी प्रकाश परावर्तित होतो त्यावेळी जी प्रतिमा बनते त्या प्रतिमेचे काय काय गुणधर्म असतात ते आपण बघितलं, राईट. आज आपण काय करणार आहोत, आपलं जे लास्ट क्लासमध्ये जो एक टॉपिक पूर्ण झाला, अंतर्गोल आरशाद्वारे ज्या प्रतिमा बनतात त्याच्या आपण 6च्या 6 केसेस कंप्लीट केलेले आहेत, बरोबर आहे. ते परत एकदा थोडंसं मी तुम्हाला इथे रिवाइज करून देते आणि ते झाल्यानंतर मग आज आपण पुढचा भाग चालू करणार आहोत. आपला जो बहिर्गोल आरसा आहे त्याच्याद्वारे कशा प्रतिमा बनतात ते आपण बघणार आहे, ठीक आहे. अच्छा, मला आता एक गोष्ट सांगा मुलांनो, आता तुम्ही सगळेजण जे बसलाय तुमच्यापैकी आत्ता लगेचच कोणाच्या बॅगमध्ये स्केच पेनचं किंवा कलर पेन्सिलचं पाकिट असेल? आहे कोणाकडे स्केच पेन किंवा कलर पेन्सिलचं पॅकेट असेल असं कोण आहे का तुमच्यापैकी? हात वर करा. आहे कोणाकडे? नाहीये. बरं, काही हरकत नाही. तुमच्यापैकी असं कोण आहे ज्यांच्याकडे निळा पेन तर असेलच. काळा पेन कोणाकोणाकडे आहे? हँड रेज करा. ब्लॅक कलरचा पेन लिहिणारा काळा पेन कोणाकोणाकडे आहे? हँड रेज करा. एकाकडे पण काळा पेन नाहीये. वंडर आहे. अच्छा, ओके, ठीक आहे. कोणाकडे रेड पेन आहे? रेड कलरचा पेन कोणाकडे? व्हेरी गुड. तर बघा आता तुमच्याकडे 4 वेगवेगळे कलर तर ऑलरेडी झालेत. एक पेन्सिल, एक निळा पेन, एक काळा पेन आणि एक ब्लॅक पेन. आता मला हे एवढे कलर का हवेत? आता मी तुम्हाला सांगते. आपण काय करणार आहोत ना मुलांनो, आतापर्यंतच्या ज्या आपण 6 केसेस केल्या की नाही, एक काम करा. सगळ्यात आधी तुम्ही तुमचं पुस्तक ओपन करा आणि पुस्तकामधला जो आपला तो तक्ता आहे ना, तो तक्ता तुम्ही तुमच्या समोर ओपन करून ठेवा. म्हणजे मी काय बोलते ते तुम्ही तक्त्यामध्ये त्या टाली करायचे आणि त्याच्या अनुसार आपण आज एक ना एक वेगळी आकृती काढणार आहे, अशी वाली आकृती काढणार आहे जी तुमच्या पुस्तकामध्ये नाही दिली आहे आणि ती आकृती तुम्हाला परीक्षेत पण नाही काढायची. मग का शिकायची ती आकृती? ती आकृती तुम्हाला ह्याच्यासाठी शिकायची जेणेकरून तो तक्ता खूप सोप्या पद्धतीने तुमच्या लगेच लक्षात राहील, ठीक आहे. आणि ती आकृती कलरफुल असल्यामुळे ना तुम्हाला लवकर ती पाठ होऊन जाईल, ठीक आहे. हा 11वा धडा पण चालू केलेला होता, 115. बघा, कोणता वाला तक्ता म्हणते मी? हा वाला दिसतोय. अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा, हा वाला टेबल जो आहे तो तुमच्या समोर ठेवा. अच्छा, माझी स्क्रीन ना मी शेअर केली मुलांनो, ती तुम्हाला दिसायला थोडं काही सेकंड्स लागतील, पण ती दिसेल तुम्हाला, डोंट वरी. दिसतेय माझी स्क्रीन तुम्हाला मुलांनो? स्क्रीन दिसते माझी? येस, दिसते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, हा जो हा जो आपला टेबल आहे ना, हा लक्षात ठेवण्यासाठी आता मी एक नवीन डायग्राम बनवणार आहे. तर आता मला तुम्हाला तो मी जे डायग्राम बनवणार आहे तो व्हाईट बोर्ड मला तुम्हाला दाखवावा लागेल. तर म्हणून तुम्ही सध्या काय करा, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये हा टेबल बघा, म्हणजे तो टेबल बघा आणि मी काढलेली डायग्राम बघा आणि दोघांची तुलना करा. लगेच तुमचा टेबल जो आहे तो पाठ होऊन जाईल, ठीक आहे. थांबा, आता मी माझी एंटायर स्क्रीन शेअर करते. चेंज करायचं झंझटच नको.
माझा व्हाईट फळा दिसतोय आता तुम्हाला? माझा व्हाईट फळा दिसतोय मुलांनो? मी दुसऱ्या स्क्रीनवर आहे ना, त्याच्यामुळे मला तुम्ही हो मान हलवलेली हात वर केलेलं दिसणार नाही, त्याच्यामुळे अनम्यूट करून प्लीज बोला. माझा फळा दिसतोय तुम्हाला? दिसतोय? हो नाही प्लीज काहीतरी बोला मुलांनो. जे जवळ आहेत ना बटन अनम्यूट करण्याचे ऍटलीस्ट त्यांनी अनम्यूट करून बोला हो नाही. दिसतोय? थँक यू सो मच बेटा. बघा आपण हा आपला काढला मुख्य अक्ष काढला. ठीक आहे? ही आकृती तुम्ही पण काढायची, आधी पण समजून घ्या. हा मुख्य अक्ष काढला, हा आपला काढला अंतर्गोल आरसा आणि आपण त्या तक्त्यामध्ये ज्या 6 वेगवेगळ्या केसेस घेतलेल्या आहेत की नाही, त्या 6च्या 6 एकाच आकृतीमध्ये आपण काढणार आहे. तर बघा, हे आपलं आहे पोल. बरोबर आहे? हे आपलं पोल आहे. इथे आपली नाभी आहे, मुख्य नाभी म्हणजे ह्याला इंग्लिशमध्ये फोकस म्हणतात. सो एफ फॉर फोकस. हे आहे आपलं सेंटर ऑफ कर्वेचर. इंग्लिशमध्ये याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतात, म्हणून ह्याचं नाव सी आहे आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो वक्रता केंद्र. बरोबर आहे? चला आता पहिला बघा, तुमचा हा जो तक्ता आहे, हे बघा, हा जो तुमचा तक्ता आहे ह्याच्यामध्ये पहिली केस काय बघा, वस्तूचे स्थान कुठे? ध्रुव आणि नाभी यांच्यामध्ये. बरोबर? ध्रुव आणि नाभी यांच्यामध्ये आपलं पहिलं स्थान आहे वस्तूचं. तर आता वस्तूची बघा हाईट आपण सेम टू सेम ठेवायची. आता आपली हाईट सेम टू सेमच आहे हे दर्शवण्यासाठी थांबा मी आपल्या रेफरन्सला एक लाईन घेते, म्हणजे आपण त्या लाईनीपुरतीच वस्तूची हाईट दाखवणार आहे. चला, ही लाईन मी अशी काढून घेतली, एवढीच आपण हाईट दाखवायची वस्तूची. तर बघा आता वस्तूला काय ठेवलंय पी आणि एफच्या मध्ये. ठीक आहे, वस्तूला काळाच रंग ठेवूयात आपण. तर वस्तू इथे ठेवली पी आणि एफच्या मध्ये. वस्तू पी आणि एफच्या मध्ये असताना मुलांनो नाही थांबा, वस्तूच्या जागेवरून आपण रंग चेंज करूयात. बघा, तर वस्तू जवळ असताना इथे पी आणि एफच्या मध्ये असताना आपल्याला प्रतिमा कुठे मिळते आठवते ना तुम्हाला? पहिली केस मागे, आरशाच्या मागे मिळालेली ती कशी होती? आभासी, सरळ आणि आकाराने मोठी. झालं आपला हा तक्त्यामधली पहिली केस कंप्लीट झाली. आता दुसरी केस. आता वस्तूला आपण कुठे ठेवले? आता त्याच्यासाठी आपण निळा कलर घेऊया. आता आपण वस्तूला कुठे ठेवले? इथे आपल्या मुख्य नाभीवरती ठेवलंय वस्तूला. अरे थांबा, हे वाकडच होतंय. मी माऊसनी करते ना त्याच्यामुळे. इथे ठेवली वस्तू. आता आपण बघितलेलं होतं एफ वरती ठेवलेली असताना आपल्याला प्रतिमा अनंत अंतरावर, म्हणून मग हे टिंब बनवलेत मी, अशी अनंत अंतरावरती खूप मोठी प्रतिमा मिळालेली होती. राईट? म्हणून बघा ही वस्तू आणि प्रतिमा बघा, म्हणून मी सेम सेम कलरने दाखवलंय. ही लाल वस्तूची लाल प्रतिमा, निळ्या वस्तूची निळी प्रतिमा. परत तिसरी केस काय होती? तिसरी केस काय होती? आता हिला ब्राऊन कलरने दाखवूया. आपण वस्तूला सी आणि एफच्या मध्ये ठेवलेलं. कळतंय? वस्तूला आपण लांब 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 घेत चाललोय. सी आणि एफच्या मध्ये ठेवलेलं. तर बघा वस्तूला लांब घेऊन चाललोय, पण प्रतिमा आपली हळूहळू जवळ येणार आहे. इकडे जी आता अनंत अंतरावर बनली आहे ना, ती प्रतिमा आपली इथे बनते आता. म्हणजे सीच्या पलीकडेच आहे, पण ती अनंत अंतरावर नाहीये. आपल्याला पडद्यावर छानपैकी दिसते ती. आणि ती काय आहे? आकाराने कशी आहे? थांबायला जरा चांगलं काढते. आकाराने कशी आहे? ती मोठी आहे. तर तिची आता वैशिष्ट्य काय असतील? ही प्रतिमा काय होती? अनंत अंतरावर बनली, उलटी आहे आणि ती वास्तविक आहे, कारण ती आपल्याला पडद्यावरती दिसते. इथे काय होतंय? ही प्रतिमा जी आहे ही पण उलटी आहे, ही सुद्धा वास्तविक आहे, पण ती सीच्या पलीकडे अनंत अंतरावरती नाहीये. आणि ही प्रतिमा खूप सर्वात मोठी होती, ही थोडीशी मोठी आहे वस्तूपेक्षा. पुढची केस आपली काय होती? वस्तूला आता आपण कुठे ठेवलंय? एक्झॅक्टली इथे सी वरती. वक्रता केंद्रावरती बरोबर आपण वस्तूला ठेवले असं. तर आपण बघितलेलं मुलांनो, तुम्ही बघा हा, आपल्या वस्तूच्या साईज नुसार मी हे जे बाण बनवलेत ते पण मोठे छोटे बनवले. आता ही सेम साईजची आहे ना, म्हणून बघा आता ह्याचं मी कसं बनवते. बरोबर, ह्याला पण सेम साईजचं बनवलंय मी.
तर आपल्याला जी प्रतिमा मिळते ती पण इथे सी वरतीच मिळते, पण ती खालच्या बाजूला मिळते कारण आपली प्रतिमा जी आहे ती उलटी आहे आणि ती काय आहे, वास्तविक आहे. बरोबर आहे, पडद्यावर मिळते. मग आपली लास्ट केस काय होती? लास्ट केसमध्ये आपण सीच्या पलीकडे, लास्ट नाही सॉरी, ही सेकंड लास्ट केस होती. अजून एक आहे आपल्याकडे. वस्तूला आपण सीच्या थोडं पलीकडे ठेवलेलं. तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्याला प्रतिमा जी मिळालेली अशी ही सी आणि एफच्या मध्ये मिळालेली. आणि बघा, छोटी काढलीये मी. ती आकाराने लहान होती. आणि सगळ्यात शेवटची आपली केस काय होती? ज्यावेळी आपण वस्तूला अनंत अंतरावर ठेवतोय, म्हणून बघा इथे मी दाखवते असं. अशी वस्तूला अनंत अंतरावर ठेवल्यावर आपल्याला बिंदू रूपात दिसते. इथे एफ वरती मी बघा फुली बनवलीये. का बरं फुली बनवलीये? बट थांबा, फुली नको, बिंदूच बनवते. बिंदू रूपामध्ये आहे ना, तर ह्याला असं थोडासा डार्क बिंदू बनवते म्हणजे तुम्हाला दिसेल. तर आपल्याला अशी बिंदू रूपामध्ये एफ वरती प्रतिमा मिळालेली होती. तर ती प्रतिमा कशी होती? उलटच होती. आणि उलट होती, वास्तविक होती पडद्यावरती आणि छोटी छोटी, एकदम छोटी बिंदू रूपामधली होती. तर तुम्हाला दिसते मुलांनो, आपण काय करतोय? समजा ही माझी वस्तू आहे आणि ही माझी प्रतिमा आहे. तर जसं जसं आपण वस्तू लांब लांब घेत चाललोय, तसं तसं प्रतिमा जी आहे अशी जवळ 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 येत चालली आहे. वस्तू लांब लांब लांब, प्रतिमा जवळ जवळ जवळ. इझी. आणि म्हणून बघा, एका फायनल लास्ट केसला फक्त ह्या शेवटची जी केस होती, म्हणजे पहिली वाली जी केस होती आपली, त्याच्यामध्ये फक्त प्रतिमा काय मिळते? आभासी आणि सुलट. तर तुम्हाला माहितीये मुलांनो, हे जे आपलं चला मी माझं ऐकत ऐकत ही आकृती पण काढा. म्हणून जो आपला अंतर्गोल आरसा आहे ना, ह्याला माहिती काय म्हणू शकतो आपण? ऑलराऊंडर मिरर. ऑलराऊंडर मिरर. ऑलराऊंडर म्हणजे सर्व प्रकारच्या प्रतिमा ह्या बनवते. कशा सर्व प्रकारच्या? बघा, एकतर समान आकाराची प्रतिमा पण बनवते, आकाराने मोठी असलेली पण प्रतिमा बनवते, आकाराने छोटी असलेली प्रतिमा पण बनवते. आणि प्रतिमा, वास्तविक प्रतिमा पण बनते, उलट प्रतिमा पण बनते. राईट? म्हणून जवळ सगळ्या प्रकारच्या प्रतिमा ह्या आपल्याला अंतर्गोल आरशाद्वारे मिळतात. म्हणून ह्या आरशाला आपण काय म्हणू शकतो? ऑलराऊंडर मिरर असं आपण ह्याला म्हणू शकतो. म्हणून बघा, आपले जे आपलं न्हाव्याचं दुकान असतं ना, जिथे आरसे असतात, त्याच्यामध्ये बघा चेहरा थोडासा मोठा दिसतो. कारण तो आरसा एकदम असा जवळ पकडलेला असतो. हा बघा, हा असा थोडासा आरसा असा असतो. आणि इथे जर असा माणूस त्याच्या जवळ बसला असेल, तर बघा ही लास्ट वाली केस फॉलो होते. म्हणजे वस्तू आरशाच्या जवळ आहे. म्हणून बघा त्याची जी प्रतिमा इथे बनते, ती अशी आकाराने मोठी बनते. का बरं तसं केलं जातं? सो दॅट त्याच्या गालावरती जे दाढी करताना जे छोटे छोटे केस राहिले असतील, तर ते व्यवस्थित स्पष्ट दिसावे म्हणून. ठीक आहे. मेकअप वगैरे करताना पण अशा वाल्या मिरर्स जे आहेत ते वापरले जातात. ठीक आहे. चला, तर एक सेकंड, आता मला तुम्हाला बघायचंय म्हणून मी स्क्रीन शेअर थांबवले. मला सांगा, कोणाकोणाची आकृती जी आहे ती काढून झाली? मी आता जी आकृती तुम्हाला जी दाखवलेली होती, कोणाकोणाची आकृती काढून झाली? जरा कॅमेऱ्याच्या समोर दाखवाल? एक जण उठून ना, कॅमेऱ्याच्या, थांबा मी मला स्वतःला पण छोटं करते म्हणजे तुम्ही मला मोठे दिसाल. हा, एक मिनिट थांबा बेटा, फक्त एक मिनिट थांब. मी तुला मोठं करते म्हणजे तू मला मोठं, तुझी आकृती मला स्पष्ट दिसेल. एक मिनिट थांब. तसं मला दिसतेय, पण किती बरोबर काढले ते पण बघू देत मला. थांब एक मिनिट. हा, माझं मला माहिती तुझा हात दुखेल. बस थोडस काही सेकंड अजून. हा, आता थांब, तुम्हाला मोठं दिसते तुझं. हा, ठीक आहे. ठीक आहे, चांगली वाटते, पण ती अजून ना अशी क्लीन आणि स्पष्ट होऊ शकते. थांबा, आता खडकीचे विद्यार्थ्यांचं बघू देत मला. एक मिनिट हा, मुलं गर्ल्स, मी ह्यांचं बघितलं. खडकीच्या विद्यार्थ्यांचं आता बघू देत. एक मिनिट थांबा. थांब बेटा, मला तुला मोठं करू देत. सगळ्यांना पण दिसेल. थांब.
अच्छा, मला ना बहुतेक तुमचं राईट साइड तुमची मला डावी बाजू उजवी दिसते आणि उजवी बाजू डावी दिसते. हा बेटा, हे तू उलट्या बाजूला उलटी वही धरलीस की आकृती बघ बरं. वही उलटी धरलीस का तू? कारण मला ते असं वालं भिंग दिसते, असं. ते सरळ वालं भिंग नाही दिसत आहे, जसं ह्याचं पाहिजे तसं. हा, मग मला वाटतं हे उलटं काढलंय. नाही नाही, हा कळलं. हा, मला समजलं. तुमची राईट बाजू मला लेफ्ट दिसते, राईटची लेफ्ट. बरोबर आहे बेटा. करेक्ट आहे आकृती. करेक्ट आहे. तुमची उजवी बाजू मला डावी दिसते आणि माझी डावी उजवी दिसते. ठीक आहे, ठीक आहे. बरोबर आहे आकृती. व्हेरी गुड. चला, आता पुढच्या भागावरती जाऊया. आता पुस्तक परत एकदा उघडा. थँक यू सो मच. मला 2च वह्या दिसल्या. बाकीच्या मुलांनी काही केलं की नाही केलं मग? हं. ही आयडिया चांगली होती की नाही? एकाच भिंगाच्या म्हणजे एकाच मिररच्या समोर, आरशाच्या समोर 6च्या 6 केसेस आपण ड्रॉ केल्या. म्हणजे एक आकृती बघूनच आपल्या लक्षात राहील, की कोणती जी प्रतिमा आहे, वस्तू कुठे. अच्छा, आता तुम्ही मुलांनो काय केलंय ना, तुम्ही एकच कलर वापरलाय ना, मग तुम्हाला कळणार नाही, की कुठली वस्तू आहे आणि कुठली प्रतिमा आहे. जसं मी एकदम कसं कलर सेम सेम दाखवलेलं. सेम वस्तूचा आणि प्रतिमेचा एकच सेम कलर दाखवलेला होता. तर तुमच्यासाठी थांबा, मग मी एक आयडिया सांगते. सोपी आयडिया सांगते, की तुमच्याकडे आता कलर पेन्सिल्स तर नाहीयेत, स्केच पेन पण नाहीयेत. मग तुम्ही काय करू शकता? नंबर टाका त्याच्या डोक्यावर. मी टाकून देते बघा. तसे त्याच्या डोक्यावरती ना छोटे-छोटे नंबर टाका. मग तुम्हाला कळेल नंबर 1 वस्तूची नंबर 1 प्रतिमा कुठे आहे ते तुम्हाला कळेल. ठीक आहे, थांबा माझी स्क्रीन शेअर होते. हम्म, आज एवढा का वेळ लागला? मुलांनो माझी अच्छा थांबा. हा, ही आकृती दिसते मगाशी मी जी काढलेली ती? व्हाईट फळा दिसतोय तुम्हाला माझा? हो म्हणा हो मॅडम. अनम्यूट करून, कारण मी दुसरे दिसते ना. ओके, व्हेरी गुड बेटा, थँक्यू. हा, तुम्ही आता एकाच कलरने काढलंय ना, माझं कसं वेगवेगळे कलर आहेत. तर तुम्ही काय करा ना, आकडे टाका. हे बघा, ही आपली नंबर 1 होती. आता मी काळ्या रंगाने आकडे टाकते. हे बघा, हे लालच्या डोक्यावरती मी जसं नंबर 1 लिहिलंय ना, हे नंबर 1 टाका. परत इथे नंबर 2 आणि त्याची प्रतिमा इथे जी आपल्याला अनंत अंतरावरती भेटलेली होती, त्याला इथे नंबर 2 टाका. म्हणजे वस्तू आणि प्रतिमा, ज्या वस्तूची जी प्रतिमा आहे त्याला सेम सेम नंबर द्या. सो नंबर 1, नंबर 1, नंबर 2. ही ब्राऊन कलरची आपली नंबर 3 आहे. इथे ह्याला 3 नंबर टाका. येलो कलर 4 नंबर, तर 4 नंबर वर खालीच येईल, डायरेक्ट खालीच प्रतिमा आहे तर. ब्ल्यू हा डार्क ब्ल्यू वाला, ह्याला 5 नंबर द्या. आणि अनंत अंतरावर वस्तू ठेवली असताना ह्याला 6 नंबर द्या असा. ठीक आहे. मग आता तुम्हाला समजेल की कोणत्या वस्तूची कोणती प्रतिमा आहे. इझी. चांगली आयडिया आहे ना. सो तुम्हाला ही आकृती बघूनच कळेल की वस्तू कुठे ठेवल्यावरती प्रतिमा जी आहे ती कशी बनते. ठीक आहे. चला, आता आपल्या पुढच्या भागामध्ये जाऊयात. सगळ्यांनी टाकले नंबर? नंबर टाकून झाले सगळ्यांचे? चला, आता पुस्तक बघा हो मुलांनो. मॅडम. ओके, ग्रेट बेटा, ग्रेट. थँक यू. हा, हे बघा. बहिर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा, हे आता आपण बघतोय. आता ह्याच्यामध्ये ना एक चांगली गोष्ट ही आहे. अंतर्गोल आरसा जो आहे ना, तो आपला ऑलराऊंडर मिरर असल्यामुळे त्याच्या टोटल 6 केस होत्या. बहिर्गोल आरशामध्ये 6 केस नाहीयेत. कारण जसं बघा, आपला सपाट आरसा एकाच प्रकारचे बनवतो ना, तर सपाट आरशामध्ये एकच आकृती होती. कारण प्रत्येक वेळी त्या प्रतिमेचे गुणधर्म काय बदलत नाहीयेत.
नेहमी तुम्हाला वस्तूच्या आकारा एवढीच प्रतिमा मिळते. नेहमीच ती प्रतिमा काय होती, सुलट होती, आभासी होती, आरशाच्या मागे पडत होती. त्याच्यामुळे सपाट आरशामध्ये फक्त एकच केस आहे. सपाट आरसा त्याच्यामुळे फक्त एकाच कामासाठी, जसं की जिथे पाहिजे तिथे युज होतो. अंतर्गोल आरसा आपला ऑलराऊंडर मिरर असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी युज होतो. आणि हा तो बहिर्गोल आरसा आहे ना, ह्याच्यामध्ये पण फक्त 2च केसेस आहेत. तर कारण ह्याच्यामधून पण आपल्याला खूप जास्त अशा व्हेरायटी प्रतिमा मिळत नाहीयेत. एकाच प्रकारची प्रतिमा जी आहे ती मिळते. सो ह्याच्यामध्ये 2च केसेस आहेत. तर ती आपल्यासाठी जी आहे तो प्लस पॉइंट आहे, की तुम्हाला अभ्यास जास्त करावा नाही लागणार ह्याच्या रे डायग्राम्सचा. ठीक आहे? चला, तर आता ह्याला समजून घेऊया. तर चला सगळेजण परत रेडी व्हा मुलांनो. कंपास, स्केल, पेन्सिल घेऊन सगळ्यांनी रेडी व्हा. आधी नोटबुक मध्ये हे टायटल टाका. हे आधी पुढच्या टॉपिकचं नाव टाका. बहिर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा. इमेज फॉर्म्ड बाय कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स मिरर. बहिर्गोल आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा. ठीक आहे? टाकलं? आता मी जसं शिकवलेलं आठवते तुम्हाला? तसं आता काय करायचं आपल्याला? आधी बहिर्गोल आरसा काढायचा आहे. थांबा आधी मी हे जे केलंय त्याला आधी इरेज करते. आठवतंय आता तुम्हाला काय करायचंय? तुमच्या हे वहीचं पान आहे. बरोबर आहे? आणि त्या वहीच्या पानावरती 3 लाईन वरती सोडून 3 लाईन खाली सोडून. चला ही पटकन मी लाईन काढते मुलांना. चला तुम्ही कंपासला पेन्सिल लावली ना? स्केल घेतली हातामध्ये, पेन्सिल घेतली हातामध्ये. तर इथे वरती तुम्ही टायटल टाकलं असेल. बहिर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. आता त्या टायटलच्या खाली नंबर 1 टाकायचंय. तर बघा, आता मी काय करणार आहे, इथे सगळ्यात आधी तर इथे तुम्ही वरती टायटल टाकलं, बहिर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. त्याच्यामध्ये आता नंबर 1 लिहायचंय, वस्तू अनंत अंतरावर ठेवली असता. काय करायचंय? वस्तू अनंत अंतरावरती ठेवली असता. तर मग चला आकृती आता काढायला सुरू करू आपण. तर आपण काय करणार, 3 लाईन वर 3 लाईन खाली सोडून हा जो आपला मुख्य अक्ष आहे, त्याला असं डार्क करून घ्या. थांबा मी स्ट्रेट लाईनच घेते. हा जो आपला मुख्य अक्ष आहे त्याला पेन्सिल आणि स्केलने डार्क करून घ्या. हा बनला आपला मुख्य अक्ष. आता तुम्हाला ऑलरेडी माहितीये, आपलं हे जे कर्कटक आहे त्याच्या ह्या टोकामधलं अंतर किती घ्यायचंय? 4 सेंटीमीटर. बरोबर आहे? आणि मग हे जे टोचणारं टोक आहे ते आता उजव्या बाजूने ठेवायचं इकडे. उजव्या बाजूने ह्या बाजूला ठेवायचंय. थोडस त्याला दाबा आणि त्याला नाव द्या सी. म्हणजे तो पॉइंट मिस नको व्हायला, नाहीतरी तो दुसरीकडे गेला तर वर्तुळ चुकीचं बनेल आपलं. तर सी वरती ठेवला आणि मग आपलं कंपस जे आहे ते उलट्या दिशेने फिरवून हे आपण आता असं 3 रेषावर 3 रेषा खाली, मुख्य अक्षापासून 3 रेषावर 3 रेषा खाली हे काय काढलं, असं कंस काढून घेतला. राईट? आणि आता आपण ह्याला काय करणार आहे, ह्याची बघा आतली बाजू आपण झाकतोय, म्हणजे प्रकाश ह्या बाजूने डाव्या बाजूने परावर्तित होईल. म्हणून ह्या आतल्या बाजूला आता आपल्याला ह्याला असं हे डॅश डॅश लाईन बनवायच्यात, म्हणजे ही आतली बाजू आपण मोजून टाकली. ठीक आहे? आणि आता तुम्हाला माहितीये मग हे आपलं काय बनलं, हा ध्रुव म्हणजे हे पोल, ह्याला पोलला मार्क करा. आता परत पट्टी आणि स्केल घेऊन हे अंतर मोजा पीसी. आता हे टोटल 4 अंतर होतं, त्याच्या बरोबर मध्ये 2 सेंटीमीटरला मार्क करून काय करायचंय तुम्हाला, फोकस बनवायचे. फोकस म्हणजेच ही मुख्य नाभी बनवायची. झालं. हा बनला आपला बहिर्गोल आरसा. आता मुलांनो हा जो बहिर्गोल आरसा आहे, हा कसा बनवायचा, हे इथपर्यंतच्या पायऱ्या बिलकुल समान आहेत. मुख्य अक्ष बनवला, 4 सेंटीमीटर अंतर घेतलं, मग कंस बनवला, मग सी, पी, एफ ह्या तिघांना मार्किंग करून घेतल्या, झालं. इथपर्यंतच्या स्टेप्स कॉमन आहेत. कुठली पण तुम्ही बहिर्गोल आरशाची आकृती काढताना.
आता पहिली जी केस आपण लिहिलेली की आपण वस्तूला अनंत अंतरावरती ठेवले, ती आता सुरू होते. आता मुलांनो बघा, वस्तू अनंत अंतरावर आहे म्हणजे माहितीये हा तुमच्या पेपराच्या बाहेर कुठेतरी वस्तू आहे. म्हणून आता मी बघा वस्तूला कसं दाखवते. इथे तर एकतर मी आधी डॉट 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 दाखवते म्हणजे वस्तू काय आहे अनंत अंतरावर आहे. मग इथे कुठेतरी तुम्ही अशी वस्तू ठेवली ती तुम्हाला आता वहीमध्ये तुम्ही नका काढू ते तर तुम्हाला एक्सप्लेन करायला मी दाखवते. तुम्हाला आता फक्त काय काढायचंय त्या अनंत अंतरापासूनची जी किरणं येतात आहेत वस्तूपासून ती फक्त इथे एक किरण प्रकाशाचा आणि खालच्या बाजूला एक किरण प्रकाशाचा. बस. हे एवढं फक्त दाखवायचं. दॅट्स इट. आणि आता तुम्हाला माहितीये ही वाली केस आपण आधी पण बघितली. बहिर्गोल आरशापासून काय होतं? तो प्रकाशाचे किरण जे आहेत तसे मागे वळतात. इकडे एकमेकांपासून ते लांब फेकले जातात. पण आपण जर त्यांची दिशा मागच्या बाजूला वाढवली, हे असं, तर आपल्याला कळतं की अरे ते तर नाभीपासून लांब लांब गेलेत एकमेकांच्या. बरोबर आहे? म्हणून मग आपण काय म्हणतो? बहिर्गोल आरशाला आपण काय म्हणतो? अपसारी आरसा म्हणतो ना? एकतर होता अभिसारी आणि दुसरा होता अपसारी. अपसारी म्हणजे काय? लांब लांब किरणांना लांब लांब फेकणारा. करेक्ट? सो आता आपण इथे काय करतोय मुलांनो, की हे झालं आपलं झाली आकृती आपली फिनिश. आता जसं आपण लास्ट क्लासमध्ये पण केलेलं होतं, की हे नाव लक्षात ठेवा हां मुलांनो. प्रत्येक आकृती काढल्यावरती तुम्हाला ह्या 3 गोष्टी लिहायच्या आहेत. एन-पी-एस. आता हे असं सेम टू सेम तुम्ही वहीमध्ये नका लिहू. हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी सांगते. आता हे एन-पी-एस काय आहे? एन म्हणजे नेचर. नेचर ऑफ द इमेज. नेचर ऑफ द इमेज म्हणजे त्या प्रतिमेचा गुणधर्म काय, तिचा स्वभाव काय आहे. तर इथे एन-पी-एस का बरं? कोणत्या 3 गोष्टी लिहायच्या ते तुमच्या लक्षात राहावं म्हणून. तर पहिला आहे तिचा गुणधर्म म्हणजे तिचा स्वभाव. तर ही आपली जी प्रतिमा जी आहे ती कशी बनलेली आहे? आरशाच्या मागे बनलेली आहे. मग इथे आता तुम्ही काय लिहिणार? इथे लिहा मुलांनो. इथे लिहा नंबर 1 टाका. एन नका लिहू तुम्ही. इथे डायरेक्ट खाली लिहा तुम्ही नंबर 1 टाका. प्रतिमा ही काय आहे? आभासी व सुलट. तर इथे मी शॉर्टमध्ये लिहिते. प्रतिमा काय आहे? ती आभासी आहे व सुलट आहे. सरळ आहे ना ती? प्रतिमा जी आहे ती आभासी व सुलट आहे. तर मग झाला तो तिचा नेचर. पोझिशन. पोझिशन म्हणजे जागा कुठे बनली आहे ती नक्की. तर नंबर 2 टाका आणि इथे तुम्ही काय लिहिणार? सेकंड नंबरला तुम्ही काय लिहिणार? ती कशाच्या मागे बनली? आरशाच्या मागे बनली आहे ना? तर इथे लिहा आरशाच्या मागे. आता मी माऊसने ना मुलांना मला लिहायला डिफिकल्ट जाते. तुम्ही स्वतःहून लिहा हे, की प्रतिमा जी आहे ती कुठे बनली आहे? ती आरशाच्या मागे बनलेली आहे. ठीक आहे? सो मी शॉर्टमध्ये लिहिते आमा. आमा म्हणजे आरशाच्या मागे. आणि नंतर एस म्हणजे काय? साईज. तिचा आकार. तर इथे तुम्ही लिहू शकता तिसऱ्या नंबरला टाकून खूप लहान बिंदुरूप. खूप लहान बिंदुरूप. ठीक आहे? हे झालं आपले नंबर 1 केस कंप्लीट. इझी? येस? आता ह्याचाच इथे बघा तक्ता पण दिला असेल मुलांना. थांबा इथे पुस्तक तुमचं पुस्तक दिसतंय आता तुम्हाला माझं? अच्छा तुमच्या पुस्तकामध्ये नुसती एकच आकृती दिली आणि ह्याच्यासाठी तक्ताच नाही दिलाय. बहिर्गोलासाठी तक्ताच नाही दिलाय. बरं ठीक आहे. काय हरकत नाहीये. गरज नाही मग तक्ता बनवायची कारण ह्याच्या 2च केसेस आहेत. मी म्हटलं ना. तर एक तर वस्तू अनंत अंतरावर ठेवली असताना आता इथपर्यंत झालंय मुलांना. थांबा 1 मिनिट. मला आता थांबा तुमच्या आकृत्या बघू द्या. कोण आता मला दाखवेल आकृती काढलेली कॅमेराच्या समोर आणून कोण दाखवेल ही पहिली वाली आकृती काढली ज्यांनी? हा 1 मिनिट थांबा बेटा. व्हेरी गुड. ग्रेट. एकदम करेक्ट काढलेली दिसते. नाईस. सगळ्या मुलांना दिसते? ही आकृती जी दाखवलेली आहे. मुरुमगावचे स्कूल गुलाब नावाने ज्यांनी जॉईन केले. व्हेरी नाईस बेटा. ठीक आहे. करेक्ट आहे. थोडंसं वरती कर. खाली त्याचे लिहिलेस तू? हा. तिने
मी जे सांगितलं ते पण खाली लिहून घेतले. व्हेरी गुड. अच्छा, ठीक आहे, चालेल. मी बघितलं बेटा, बघितलं. हो, बिंदुरूप आहे वगैरे ते पण लिहिलेलं आहे. व्हेरी नाईस. अनम्यूट करून तुझं नाव सांग बेटा. आता मला तू दाखवलंस ना, अनम्यूट करून नाव सांग तुझं काय आहे. लॅब स्कूल मधून मयुरी. हा सांग, परत सांग. मयुरी आचरा. मयुरी. ओके, व्हेरी गुड मयुरी, व्हेरी गुड. ठीक आहे. अच्छा, आता खडकी मधून मला थांबा, एकेकाचं बघते बेटा, थांबा. खडकी मधून ज्यांनी जॉईन केलंय ना त्यांचं बघू द्या बेटा, थोडस ना. हा, बरोबर आहे. खडकीमधून ज्यांनी जॉईन केले त्यांचं पण बरोबर आहे. हा, आता हे सोमनाथ डोके नावाने ज्यांनी जॉईन केले, अनम्यूट करून तुमचे, हा बरोबर आहे, करेक्ट आहे, तुमची पण बरोबर आहे आकृती. व्हेरी गुड. अच्छा मुलांनो, मला अनम्यूट करून जरा तुमच्या शाळेचं नाव सांगा. सोमनाथ डोके नावाने ज्या शाळेने जॉईन केलंय, जे की तुमचे हे बहुतेक सरांचं नाव आहे, तुमच्या शाळेचं काय नाव आहे? हा बरोबर आहे, खडकीचं स्कूल मधून पण अजून एक जे दाखवले ती पण बरोबर आहे बेटा. ठीक आहे, व्हेरी गुड. परत सांग. आश्रम शाळा जिमलगट्टा. अच्छा, जिबुलगठ्ठा. ओके ओके ओके, ठीक आहे, गुड गुड गुड. ठीक आहे. नेहमी कॅमेऱ्याच्या समोर जो मुलगा असतो तो आज दिसत नाहीये मला. ओके. हा, अच्छा, तुझ्या चेहऱ्यावरती लाईट खूप जरा जास्त येते म्हणून. ओके ओके, दिसला बेटा, दिसला. ग्रेट. चला, तर ही झाली आपली पहिली वाली केस. आता दुसरी केस आपण काढायची. चला, आता एक लाईन सोडून, त्याच पानावर जर जागा असेल तर एक लाईन सोडून लिहा. नंबर 2, वस्तू सीच्या पलीकडे ठेवली असता. वस्तू सीच्या पलीकडे ठेवली असता. अच्छा, आता माझा व्हाईट वाला फळा दिसतोय. व्हाईट फळा दिसतोय माझा मुलांनो. मी दुसऱ्या स्क्रीनवर आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला बघू नाही शकत, तर मी तुम्हाला फक्त ऐकूच शकते. तर दिसत असेल तर हो म्हणा. हो मॅम. ओके, ग्रेट. थँक्यू सो मच. ओके ओके, थँक्यू बेटा. बघा मुलांनो, आपले ना आपातिक किरण आणि परावर्तित किरण काढायचे जे नियम आपण बघितलेले होते गोलीय आरशांसाठी, ते एकदम सेमच आहेत. किरण कुठून काढायचा आहे, तो परावर्तित काय कसा होणार, त्याचे नियम सेमच आहेत. तो तेच नियम वापरून फक्त आपण काय करतोय, वस्तूची जागा नुसती बदलतोय, अजून दुसरं काहीच नाही करत आहे. बघा, आता आपण काय करतोय, आता वस्तू आपण इथे लिहिलं सीच्या पलीकडे लिहिले, पण आपलं सी तर इकडे आहे ना. तर म्हणजे सीच्या पलीकडे म्हणजे काय, आता समजा हे पीसीचं अंतर इकडचं, हे पीसीचं अंतर जे आहे ना, ते समजा हे 10 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे? 10. तर आपण काय करणार, इकडचं पण अंतर कुठे पण ठेवू शकता तसं, पण हे समजा एवढं जेवढं अंतर आहे ना तुमचं, नाही आता आपण हे 4 सेंटीमीटर घेतलेलं ना, राईट, आपण 4च घेऊया. हे 4 सेंटीमीटर अंतर आहे ना, मग पट्टीने हे 4 सेंटीमीटर अंतर मोजा आणि त्या 4 सेंटीमीटरच्या पलीकडे आपण वस्तू ठेवतोय. म्हणजे आता समजा मी वस्तू इथे ठेवली, कळते? म्हणजे अनंत अंतरावर नाहीये, पण आरशापासून थोडीशी लांबच आहे, पण अनंत अंतरावर नाहीये. मग आपला नियम तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. आपला नेहमी प्रकाशाचा जो किरण असतो पहिला, तो आपण वस्तूच्या ह्या टोकापासूनच सरळ काढतो, सरळ पडतोय तो आरशावरती. आणि आता फक्त काय होतं, तुम्हाला आठवते, अंतर्गोल आरशामुळे तो असा एफ मधून जात होता परावर्तित होऊन, पण आता आपला बहिर्गोल आरसा आहे, तर हा पण काय होणार आहे, तो एफ मधूनच जाणार आहे, पण तो काय होणार आहे, आरशापासून लांब फेकला जाणार आहे. आता ही वाली खूप इंटरेस्टिंग केस आहे बरं का मुलांनो. ह्या वाल्या आकृत्या ज्या आहेत ना, ह्या खूप इंटरेस्टिंग वाल्या आहेत. आता ह्याला बघा मी कसं काढते. बघा, हा लांब जाणार आहे, पण एफ पासून तो लांब जाणार आहे असा, कळते? म्हणून ना आता ह्याला मी ही खाली मागे आपण स्वतः हिला वाढवतोय ना, मागच्या बाजूला ही डॉटेड लाईन, हा किरण तर इथूनच
आरशापासूनच मागे गेलाय. पण मग मागे म्हणून आपण काय करूया, ही येलो लाईन जी आता मी काढली ना, तिला आपण अशी डॉटेड लाईन बनवूया. थांबा. हा, तो येलो कलर नीट दिसे ना? असू द्यात, पण तुम्हाला मी एक्सप्लेन तर केले. थांबा, काळ्याने तिला डॉट 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 करते. मग हे बघा, ही अशी ही डॉटेड लाईन म्हणजे काय, हा परावर्तित तर झालाय ह्या दिशेला, पण कुठून परावर्तित झाला, तो एफ पासून परावर्तित झाला. ठीक आहे. आता दुसरा रे मुलांनो, दुसरा किरण, तो पण परावर्तितच होणार आहे. त्याला मी कोणता कलर वापरू? थांबा, हिरवा कलर वापरते. तर दुसरा किरण कसा काढायचा? तो पण ह्या टोकापासून पडणार आहे, पण कोणाच्या दिशेला पडणार आहे? हे बघा, ह्या सीच्या दिशेला. पण तो पण काय सी पर्यंत पोहोचणार नाही. तो पण काय होणार आहे, त्याच दिशेने माघारी वळणार आहे. बरोबर आहे. म्हणून आता ह्या सी ची पण जी लाईन आहे ना बघा, हिरवी, ह्याला पण बघा मी ही अशी तुटणारी डॉटेड लाईन करून टाकलं. आता नीट बघा मुलांनो, ह्याला थांबा, मी थोडस झूम करते म्हणजे तुम्हाला अजून स्पष्ट दिसेल. हा, दिसतंय आता? अजून मोठं दिसत असेल तर नीट बघा. इथे दिसते तुम्हाला ही हिरवी लाईन? काय सांगितलं, हा हिरवा जो किरण आहे असा येईल आणि तो त्याच दिशेने माघारी वळेल. म्हणजे पिवळा पण इथून माघारी वळला, हा पण माघारी वळला. ते काय आरशाच्या मागे गेलेच नाहीत, पण त्यांना आपण मागे वाढवले त्यांची दिशा. म्हणून तर आपल्याला आरशाच्या मागे जी प्रतिमा मिळते ती आभासी मिळते ना, कारण खरं खरंची प्रकाश किरण एकमेकांना छेदून प्रतिमा बनतच नाहीये. आपण त्याची डॉटेड डॉटेड लाईन प्रतिमा बनवण्यासाठी माघारी वाढवतोय. म्हणून आता नीट बघा मुलांनो, तुम्हाला दिसते ही जी येल्लो वाली लाईट, येल्लो वाली जी लाईन होती, ही येल्लो वाली लाईन आणि ही हिरवी वाली लाईन एकमेकांना हे कुठे छेदतात ते दिसते? इथे इथे कुठेतरी ते छेदतात. बघा, त्याला डार्क ब्ल्यू कलर घेते. हे बघा, इथे छेदतात त्या एकमेकांना, दिसतंय? आणि इथे मग ही अशी एवढी छोटी वाली प्रतिमा बनते. दिसला हा ॲरो? चला, झालं, बनली आपली प्रतिमा, झाली आपली आकृती काढून. तर आता प्रतिमा आरशाच्या मागे बनली आणि काय होते, ही प्रतिमा कशी आकाराने वस्तूपेक्षा लहान आहे, पण ती काय आहे, सरळ आहे, आभासी आहे, सरळ आहे, वस्तूपेक्षा लहान आहे आणि आरशाच्या मागे बनली आहे. म्हणून आता तुम्ही इथे, मला खाली जागा नाहीये कारण मी ह्याला झूम केलं ना तुमच्यासाठी, तर तुम्ही आकृतीच्या खाली लिहा. मी इथे जागा नाहीये म्हणून आकृतीच्या इथे बाजूला लिहिते. परत ह्या आकृतीचं पण मग आपल्याला आता काय लिहायचंय? एनपीएस लिहायचंय, राईट? एनपीएस म्हणजे तिचा नेचर, पी फॉर तिची पोझिशन, जागा, आणि तिची साईज. मग एन काय लिहिणार आपण? पहिल्यावाला एन, नेचर काय आहे तिचा? अगेन मगाशी जे होतं सेमच मुलांना इथे कॉपी करायचंय. एकतर शेवटचं तिच्या आकाराबद्दल फक्त थोडं सोडून, एकतर ही काय आहे, आभासी आहे, आभासी व सुलट. लिहा, प्रतिमा आभासी व सुलट आहे. दुसरं पी, कशी आहे तिची पोझिशन, कुठे आहे? आरशाच्या मागे. ठीक आहे, मगाशी लिहिले तसंच मी शॉर्ट मध्ये लिहिते. प्रतिमा आरशाच्या मागे बनते. आणि एस, साईज, वस्तूपेक्षा आकाराने लहान, पण ती बिंदू एवढी नाहीये बरं का. ठीक आहे, इथे काय लिहिणार? वस्तूपेक्षा आकाराने लहान, म्हणून मी शॉर्ट मध्ये इथे लिहिते लहान. तुम्ही लिहायचे वस्तूपेक्षा आकाराने लहान. ठीक आहे, झालं. ह्या दोनच केसेस आहेत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये. ठीक आहे, आता ह्याचे पण तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. ही जी आकृती आता मगाशी वाली कशी कलरफुल काढलेली आपण, 6 केसेस एकत्र, तसं ह्याच्यासाठी पण आपण ना 6 केसेस करणार आहे. तुमच्या पुस्तकामध्ये 2च केसेस दिलेत, ह्याच्या तरी पण आपण 6च्या 6 केसेस बघणार आहोत. खूप सिम्पल आहे. झालं, थांबा, आधी ही वाली आकृती तुमची काढलेली बघूयात. कोणाकोणाची आकृती काढून झाली? झालं, क्लास संपायचा आपला टाइम पण झाला मुलांना लगेचच. कोण दाखवेल आकृती? चलाच, मला दाखवा ही आकृती काढून कोणाची झाली कॅमेऱ्याच्या समोर. हा, एक सेकंड बेटा, थांब. येस, व्हेरी गुड, परफेक्ट, व्हेरी नाईस. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे आकृती. ठीक आहे बेटा, तू बसू शकतेस. मयुरी, तू बसू शकते.
अच्छा, जिमलगट्टामधून दाखवायचे कोणाला आकृती? मुलांनो हे बघा मी ना मोठं करते जे आकृती दाखवतात ते त्यांच्या स्क्रीनला, म्हणजे तुम्हाला तुम्हाला पण दिसेल की कोण काय दाखवते. येस, बरोबर काढले, व्हेरी गुड. फक्त ना आरशाच्या राईट साईडला जे बघ किरण आले ती मी कसे तुटक तुटक किरण दाखवलेली डॉट डॉट डॉट, त्याला फक्त थोडस तुटक तुटक दाखवा, कारण खरं खरं तर आरशाच्या मागे किरण जातच नसतात ना. ठीक आहे, चला आता मी जसं म्हटलं कलरफुल वाली आकृती काढूया. चला परत एकदा रेडी व्हा, परत एकदा रेडी व्हा. आता तुमच्याकडे जेवढे कलर पेन्स पेन्सिल असतील असतील तर चांगली गोष्ट आहे, घेऊन बसा, नाहीतर मगाचीच आयडिया आपण वापरू. आता आपण काय करायचंय ना, समजा ह्याच्यामध्ये पण आपण 6 वेगवेगळ्या जागी, ह्या आरशाच्या पण समोर जर समजा 6 वेगवेगळ्या जागी जर आपण वस्तू ठेवली तर काय होईल ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे, थांबा ह्याला इरेज करते मी. माझा इरेजर बघा किती मोठा आहे, मस्त आहे. लगेच इरेज करून होतं. अच्छा, आता मला सांगा माझा तुम्हाला व्हाईट बोर्ड दिसतोय, व्हाईट फळा दिसतोय माझा तुम्हाला मुलांना? हो मॅडम. व्हेरी गुड. तर आपण हा मुख्य अक्ष काढला, मुख्य अक्ष काढला, त्याच्यानंतर ना त्याच्यावरती हे आपलं हे बहिर्गोल आरसा काढला. आता आपण त्याच्यामध्ये हे पी दाखवलं, हे एफ दाखवलं आणि हे सी दाखवलं. आता नीट बघा मुलांनो, आता मी काय करते ना, हे एफ आणि सी इकडे पण काढते, म्हणजे हे अंतर 2 सेंटीमीटर होतं ना, इथे पण मी त्याला नाव देते एफ डॅश. एफ डॅश का नाव देते, कारण तो खरं खरं वाला सी नाही, आपल्याला अंतर समजावं म्हणून आपण ते 2 सेंटीमीटर अंतर आहे समजावं म्हणून त्याला एफ डॅश नाव देतोय. आणि ह्याला इथे काय नाव देऊया, सी डॅश. तर आता जसं बघा आपल्या आंतरगोल आरशामध्ये कशा 6 केसेस होत्या. चला नंबर 1 पासून सुरू करू. पहिली केस काय होती आपल्या आंतरगोल आरशामध्ये? पहिली केस होती की आपण ना वस्तूला बघा, आता वस्तूची ना हाईट परत मी सेम टू सेमच ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला कळावं की वस्तूपेक्षा जी आहे ती प्रतिमेची हाईट कशी चेंज होत जाते. ठीक आहे, तर बघा आता इथे पहिली केस काय होती, वस्तूला आपण आरशाच्या एकदम जवळ ठेवलेलं होतं, म्हणजे पी आणि एफ च्या मध्ये. तर आता मग इथे बहिर्गोल आरशामध्ये मुलांना माहितीये कुठे प्रतिमा मिळते, ही बघा अशी. आता हे जरा थोडंसं व्यवस्थित काढा तुम्ही, कारण इथे छोट्याशा जागेत आपल्याला 6च्या 6 प्रतिमा बसवायचे. ही अशी इथे प्रतिमा मिळते, म्हणजे एकदम आरशाच्या जवळ मिळते आपल्याला प्रतिमा, पण ती वस्तूपेक्षा लहानच असते. ठीक आहे, आणि आता परत दुसरी प्रतिमा आपण दुसरी जागा कुठे आहे, इथे ठेवली समजा आपण वस्तू, आता मी लाल रंग घेते, इथे ठेवली तर प्रतिमा माहितीये इथे शिफ्ट होते, थोडी लांब जाते, पण पहिल्यापेक्षा बघा तिची थोडीशी उंची कमी होईल. नंतर दोघांच्या मध्ये ठेवली, सी आणि एफ च्या मध्ये ठेवली, प्रतिमा इथे शिफ्ट होते, अजून छोटी बनली त्या आकाराने. परत सी वरती ठेवली आपण, इथे अशी सी वरती ठेवली, परत इथे अजून शिफ्ट होईल. ठीक आहे, आता इथे नुसती लाईनच काढते मुलांना, कारण हे हा ठीक आहे, अशी सी वरती ती शिफ्ट झाली. परत सीच्या थोडस पलीकडे आता जस्ट आपण जी केस ड्रॉ केलेली होती, सीच्या थोडस पलीकडे असताना तुम्हाला ऑलरेडी आता जी तुम्हाला आकृती दाखवली तर ती इथे येईल, अजून छोटी होईल. आणि ज्यावेळी वस्तू एकदम अनंत अंतरावरती आहे, कोणता कलर घेऊ आता, चला पिंक कलर घेतो, अशी वस्तू एकदम लांब इकडे अनंत अंतरावर आपण ठेवली की आपल्याला प्रतिमा कुठे मिळते, इथे एफ वरती. म्हणून बघा बिंदू रूपात एफ मध्ये मिळालेली ना, म्हणून बघा एफ ला इथे मी बिंदू रूप दाखवली. कळते? तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक वेळी आपल्याला बहिर्गोल आरशामुळे जी प्रतिमा मिळते ती सरळच आहे, आरशाच्या मागेच मिळते, म्हणून ती आभासीच आहे, आणि प्रत्येक वेळी ती वस्तूपेक्षा आकाराने लहानच आहे. कळते? जसं जसं आपण वस्तू लांब 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 घेऊन जातो तसं तसं प्रतिमा छोटी 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 होत जाते. म्हणून बघा अनंत अंतरावरची वस्तूची प्रतिमा एकदम छोटी आहे, कारण ती सगळ्यात लांब आहे वस्तू.
ठीक आहे, चला आता आपला वेळ संपलाय. तुमचं काढून झालीये का आकृती? ज्याची काढून झाली आकृती त्याच्याकडून बाकीच्या विद्यार्थ्यांनी कॉपी करा. ठीक आहे, इझी होतं. दोन्ही पण आरशांच्या प्रतिमा कशा बनतात एकदम क्लिअर झालंय तुम्हाला. आता काय करायचंय, ह्या आकृत्यांची परत पुन्हा चांगली प्रॅक्टिस करा मुलांना. तोच तुमच्यासाठी होमवर्क आहे. बोर्ड एक्झाम मध्ये जे आहेत ते 9वीला पण आता आणि पुढचे पण बोर्ड एक्झाम मध्ये या आकृत्या नेहमी विचारल्या जातात. ठीक आहे, तर चला आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये भेटूयात. आकृत्यांची प्रॅक्टिस नक्की करा तोपर्यंत. ठीक आहे, चला बाय तुम्हा सगळ्यांना. थँक्यू सो मच. सगळ्यांनी ज्यावेळी खूप छान आकृत्या काढता, चांगला अभ्यास करता, मला खूप आनंद होतो.